नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असो किंवा नवीन पाहुणे येणार असो, अशा वेळेस काय स्पेशल बनवायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्सल महाराष्ट्रीयन व्हेज थाळी अगदी 1 ते 1.5 तासात कशी बनवायची, एकास एक पूरक कामं करून कामं कशी आटपायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कटिंगचं सगळं काम करून घेतले. जे काही तुम्हाला भाज्या लागणार आहेत त्या सर्व भाज्या आधी चिरून घ्या. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं मी चिरून घेतले. यामुळे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 1.5 तासात तुमची ही व्हेज थाळी तयार होते. ही व्हेज थाळी इतकी टेस्टी आहे की पोट तर तृप्त होतंच पण मनही तृप्त होतं. चला आता झटपट आपण कामाला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे तांदूळ धुवून घेते. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्याला मी 2 वाट्या पाणी घालते. 1:2 हे प्रमाण नेहमी तांदळासाठी लक्षात ठेवा. चला इथे तांदळामध्ये मी 2 वाट्या पाणी घातले, त्यानंतर अर्धा चमचा बारीक मीठ घातले. मीठ सगळीकडे पसरवून घेऊ. जर असं पसरवून घेतलं नाही तर ते एकाच ठिकाणी राहील. हाताने थोडंसं मिक्स करून घेतले. भाताबरोबर खाण्यासाठी आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण. त्यासाठी इथे मी तूर डाळ घेतली आहे. तूर डाळीमध्ये पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं आहे कारण आपल्याला याच्याबरोबर बटाटा शिजवायचा आहे. आपण 1-2 पूरक कामं करत असताना किंवा स्वयंपाक उरकायचा असेल त्यावेळेला तुम्ही डाळीमध्ये बटाटा टाकून शिजवा. पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे बटाटा तूर डाळीमध्येच टाकते. डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद आणि 1 चमचा तूप टाकले. त्याच्यामुळे वरणाला चव खूप छान येते. चला आता कुकर घेतला आहे. कुकरमध्ये खाली 1.5 ग्लास पाणी घालते आहे. चला हा स्टीलचा कुकर आहे त्यामुळे याच्यामध्ये मी लिंबू घालत नाही आहे. जर जर्मनचा कुकर तुम्ही वापरत असाल तर खाली आवर्जून लिंबू घाला, त्यामुळे कुकर काळा होत नाही. सगळ्यात खाली तांदळाचा डबा ठेवायचा, भाताचा डबा ठेवायचा आणि वरती डाळीचा. इथे मी 2 बटाटे घेतले, 2चे 4 भाग करून घेतले जेणेकरून शिजायला सोपं जाईल. आता हे गॅसवर चढवू आणि पुढची तयारी करू. कुकर होईपर्यंत आपण इथे पुऱ्यांची तयारी करून घेऊयात. पुरी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याचं पीठ जास्त वेळ भिजावं म्हणून मी सगळ्यात आधी ते मळून घेते. 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घाला. बारीक रवा घातल्यामुळे पुरीला एक कुरकुरीतपणा येतो आणि ती जास्त वेळ कडक राहते. चला आता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूयात. बारीक रवा नेहमी तुम्ही आवर्जून घाला पुरीमध्ये, त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि त्याचं पुरीचं स्ट्रक्चर देखील खूप छान येतं. जर रवा घातला नाही तर पुरी खूप लवकर लूज पडते. त्याच्यामध्ये मी घातलं 1 चमचे तेल. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता आपण हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. नेहमीच्या चपातीच्या कणकेपेक्षा हे थोडंसं घट्ट मळायचं आहे. हाताच्या अंदाजाने थोडं थोडं पाणी घेत मी हे घट्टसर असा गोळा तयार करून घेते. पुऱ्या बनवताना कणिक जर जास्त पातळ झाली तर पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळे पुरी बनवताना नेहमी कणिक ही घट्टसरच भिजवा. चला अगदी घट्टसर असा हा आपला डो तयार झाला आहे. याला आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवून देऊ, जेणेकरून त्यातला रवा देखील खूप छान असा भिजेल. कणिक आपली भिजवून झाली आहे. आता आपण भाजीची तयारी करूयात. भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्लावर आणि मटार घेतलेत. आता इथे आपण मिक्स व्हेज भाजी बनवतो त्यामुळे कोणत्याही भाजी तुम्ही घेऊ शकता. त्याचं एक छान असं वाटण तयार करायचं आहे. त्या वाटणासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतले. मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. इथे मी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर. याचबरोबर आपण याच्यामध्ये फुटाण्याची भाजकी डाळ घालणार आहोत. सुरुवातीला हे सगळं मिश्रण आपण पाणी न घालता वाटायचं आहे. इथे मी 2 चमचे भाजकी डाळ घेतली आहे. डाळीमुळे आपल्या भाजीला घट्टसरपणा यायला मदत होते. चला इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. गॅस मी बंद करून घेतला आहे. आता आपलं हे वाटण वाटून घेऊयात. कणिक भिजवेपर्यंत आणि वाटणाची तयारी करेपर्यंत तर कुकर झाला पण. चला इथे वाटण आपण एकदा वाटून घेतले पाणी न घालता. आता पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते. अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती स्मूथ असं हे पेस्ट तयार झाली आहे. चला तर हे वाटण बाजूला ठेवूयात आणि भाजी टाकायला घेऊयात. आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये फोडणीसाठी तमालपत्र आणि जिरी घालते आहे. जिरी छान फुलली की आपण याच्यामध्ये आपलं वाटण घालणार आहोत. कुकर आपला थंड होते. कुकर थंड झाला की आपण लगेच डाळ आणि बटाटा या दोन्ही भाज्या आपण एकत्र करणार आहोत. चला हे वाटण खमंग असं मी भाजून घेते. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आपण कच्चा वापरला होता त्याच्यामुळे वाटण खूप छान असं हे भाजून घ्यायचे. जोपर्यंत त्याचा कलर ब्राउनिश होत नाही तोपर्यंत ते आपण भाजायचे. अगदी लालसर रंगावरती भाजून घ्यायचे. तोपर्यंत इकडे मी भाज्या देखील धुवून ठेवल्यात. तुम्ही बघू शकता वाटण्याचा पूर्ण कलर बदलला आहे. आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाले घालूयात. 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर 1/2 चमचा मी घरगुती काळं तिखट वापरते आणि 1/2 चमचा लाल तिखट जी विकतची लाल मिरची पावडर असते ती घातली आहे. परत एकदा हे 2 मिनटं मी परतवून घेते आणि आता याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या घालूयात.
वाटण तुम्ही जेवढं छान परताल तेवढं तुमच्या भाजीला टेस्ट छान येणार आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील घातली. जोपर्यंत वाटणाचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये सुके मसाले टाकायचे. जर तुम्ही अगोदर सुके मसाले टाकले तर वाटण करपायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये आपल्या भाज्या टाकल्या. या ठिकाणी तुम्ही फरसबी, गाजर, बटाटा किंवा फ्लावरऐवजी पनीर वापरलं तरी देखील चालेल. मटर पनीरची भाजी तयार होईल. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता. याच्यामध्ये मीठ टाकले आणि 1-2 मिनटं मी ह्याला वाफेवरती शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी कुकर खाली उतरवते आणि इकडे पाणी गरम करून घेते. या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. चला 2 मिनटं मी ह्याला वाफ दिली आहे. परत एकदा छान मिक्स करून घेते. ज्यावेळेला झाकण ठेवून तुम्ही वाफ द्यायला ठेवता त्यावेळेला हे लक्षात ठेवा की खाली वाटण खाली कढईला लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे परत एकदम त्याला मी 2 वेळा हलवून घेतलं होतं आणि मग याच्यामध्ये आता पाणी घातलं आहे. त्यामुळे कधीही झाकण ठेवून एखादी भाजी वाफवत असताल मसाल्यामध्ये तर त्याला 1-2 मिनटांनी फक्त परतवून घ्या. आता याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. पाण्याला छान उकळी आली की ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. ही भाजी थोडीशी घट्टसर असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे. आणि या दोन्ही भाज्या आपण मिठावर अगोदर वाफलून घेतल्या होत्या. चला आता भाजी आपली शिजती आहे तोपर्यंत पुढची तयारी करूयात. इथे कुकर मी उघडलं आहे. आता त्याच्यातून डबे बाहेर काढून घेते. भात अगदी एकसारखा असा शिजतो कुकरमध्ये. जर तुम्ही खाली डबा ठेवला तर तो गिजगा पण होत नाही आणि खूप छान असा शिजतो. वरती जर ठेवला तर वरती कुकरच्या टोपणाचं पाणी हे भातामध्ये पडतं आणि भात व्यवस्थित शिजत नाही, अगदी जास्त मऊसूद असं होऊन जातो. चला इथे मी डाळीतून बटाटे बाहेर काढलेत. बटाटे खूप छान शिजले गेलेत. आता ह्याला चिरून घेते. शुभज्योत रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, रेसिपीज तर तुम्हाला ह्यातल्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि एकही रेसिपी तुमच्याकडनं मिस होणार नाही. बटाटा इथे छान चिरून झाला आहे. त्याला गार करायला बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपण आपली डाळ घोटून घेऊयात. अगदी मऊसूद अशी आपली तुरडाळ शिजली आहे. तुरडाळ वापरताना तुम्ही त्याच्यामध्ये 2 चमचे मूग डाळ वापरली तरी देखील चालेल. चला भाजी शिजेपर्यंत आपले हे दोन्ही कामं झालेत. बटाटा चिरून झाला आहे, डाळ घोटून झाली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान अशी तरी आली आहे. फ्लावर शिजला आहे का बघूयात. खूप छान असं शिजला गेला आहे. मटारही शिजला आहे. आता ही भाजी आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात आणि पुढची कृती बघूयात. अगदी दाटसर अशी ही भाजी आपली छान तयार झाली आहे. चला आता आपण डाळ आणि बटाटा करून घेऊयात. दोन्ही गॅसवरती मी 2 कढया ठेवल्यात. त्याच्यामध्ये तेल घातले आणि सगळ्यात आधी मोहरी आणि जिरं दोन्हीला पण सेम फोडणी दिली आहे. मोहरी आणि जिरं घातले फोडणीमध्ये आणि थोडंसं हिंग. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. दोन्हीलाही सेम हिरवी मिरची कट करून घातली आहे. आता वरणामध्ये टोमॅटो घातला आहे आणि बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा घातला आहे. चला आता हे दोन्ही छान परतवून घेऊयात. जास्त स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेला ह्या गोष्टी नक्की करा. एका वेळेस 2-3 कामं सहज होतात. चला टोमॅटो आपला छान गाळ असा व्हायला लागला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि ते बटाट्याचं देखील कांदा मी बघते कितपर्यंत पचला गेला आहे. ते कांदा मऊसूद असा झाला आहे. आता याच्यामध्ये मी हातावर कुस्करून कसुरी मेथी घालते. कसुरी मेथीमुळं पिवळा बटाटा जो आपण बनवतो त्याला खूप छान अशी चव येते. तुम्ही जर वापरत नसाल कसुरी मेथी पिवळ्या बटाट्यामध्ये तर नक्की वापरा. चला दोन्हीमध्ये देखील चिमूटभर हळद घालून घेतली आहे. आता बटाट्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घातली. छान हा मसाला मिक्स करून घेतला आहे. इकडे मी डाळीची देखील फोडणी छान मिक्स करून घेतली आहे. डाळीची फोडणी मिक्स झाली आहे. छान आपला टोमॅटो देखील पचला गेला आहे. आता याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता डाळ आपली एकसारखी अशी शिजली गेली आहे. त्यामुळे अगदी घट्टसर असं हे वरण आपलं तयार होतं आहे. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. मला घट्टच वरण आवडतं त्यामुळे मी जास्त पाणी वापरलं नाही आहे. चला आपली बटाट्याची भाजीची फोडणी इकडे तयार झाली आहे. फोडणीमध्येच मी आवर्जून मीठ घालते. बटाट्याला वरून मीठ घालण्यापेक्षा नेहमी फोडणीमध्ये मीठ घाला. संपूर्ण भाजीला व्यवस्थित असं मीठ लागतं. चला छान असं त्याला परतवून घेते. बटाटा परतत असताना खूप जास्त त्याला मिक्स करायचं नाही आहे. 1 ते 3 वेळा फक्त मिक्स करून घ्यायचं. आता डाळीमध्ये मीठ घातले आणि बटाट्याच्या भाजीमध्ये फोडणीमध्येच घातलेलं होतं त्यामुळे वरून घालायची काही गरज नाही. मीठ मी इथे थोडंसं मिक्स करून घेते. अगदी दाटसर अशी आपली डाळ तयार झाली आहे. चला बटाटा देखील खमंग असा परतला जातो आहे. आता दोन्हीलाही वरून छान कोथिंबीर घालून घेते. आपले दोन्ही इथे डाळ आणि वरण तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं तयार झालं आहे. आता हे दोन्ही बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करायला घेऊयात. चला ह्याच्यामध्ये मी वरणामध्ये देखील कोथिंबीर मिक्स करून घेते. आता दोन्हीचाही गॅस बंद करते. दोन्ही भाज्या आपल्या तयार झाल्यात. आता आपण बनवणार आहोत भजी. व्हेज थाळी आहे, महाराष्ट्रीयन व्हेज थाळी, तर भजी तर व्हायलाच पाहिजेत.
भजी बनवण्यासाठी मी इथे पातळसर असा कांदा चिरून घेतला आहे आणि तो कांदा अगदी हाताने मी पूर्ण मोकळा करून घेतला आहे, जेणेकरून त्याची प्रत्येक तारनं तार मोकळी होईल आणि आपल्या कुरकुरीत असे भजी तयार होतील. आता या भज्यांमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. इथे हिरवीगार अशी कोथिंबीर बाजारातून आणली होती, ती मी स्वच्छ निवडून डब्यामध्ये ठेवते. चला आता इथे कोथिंबीर घातली. यामध्ये घालूयात आपण पाव चमचा जिरं. मी हाताच्या अंदाजाने घालते, तुम्ही चमच्याने घातले तरी देखील चालेल. पाव चमचे ओवा, हे दोन्ही घातले. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ घालते, अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालते. मीठ मी सुरुवातीलाच घालते, जेणेकरून कांद्याला आणि कोथिंबीरीला पाणी सुटेल आणि बेसन पीठ आपल्याला भिजवताना भजी कुरकुरीत होतील आणि पीठ भिजवताना जास्त पाणी वापरावं लागणार नाही. त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घातली आणि इथे 3 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यासाठी 2 चमचे मी तांदळाचे पीठ घेतले. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात आणि खूप वेळ कडक राहतात. हे छान मिक्स करून घेते आणि अगदी कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे पीठ भिजवायचे. मीठ अगोदर लावल्यामुळे थोडंसं ओलसरपणा अगोदर कांद्याला आलेला आहे. अगदी थोडंसं पाणी 2 ते 3 चमचे पाणी घेऊन मी हे पीठ सगळं भिजवलं आहे. ह्याच्यामध्ये सोडा कुठेही घालायचं नाही आहे. खेकडा भजी बनवतो आहे आपण, त्यामुळं कुरकुरीत असे भजी तयार होतात. आता आपले सगळे तळणीचे पदार्थ करून घेऊयात. आपले पीठ भिजते तोपर्यंत मी पापड तळून घेते. पापड तळून होईपर्यंत किंवा तुमचं काही कुरवडी वगैरे तुम्ही तळणार असाल तर ते सगळं तळून होईपर्यंत भजीचं पीठ छान भिजतं आणि तेलाचं टेम्परेचर अगदी छान झालेलं असतं, त्यामुळे भजी देखील कुरकुरीत असे तयार होतात. त्यामुळे नेहमी तुम्ही तळण तयार करत असताना सुरुवातीला कुरडई पापड तळून घ्या आणि त्यानंतरच भजी तळा. त्यामुळे भज्याचा लाल रंग जो लाल मिरची पावडरला जो लाल रंग असतो तो रंग देखील पापड आणि कुरवडीवरती चढत नाही. चला इथे तळण तयार झालं. त्यानंतर मी आता भजी तयार करायला घेते. एका घाण्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी भजी सोडून घेतलेत. भजी तळत असताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू लोवरती ठेवायची आहे, कारण पापड तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगोदरच हाय होतं. मग त्याच्यामध्ये आपण भजी सोडले की ते आपोआप आतमधून शिजायला सुरुवात होते आणि गॅसचं टेम्परेचर जर मोठं असेल तर भजी लगेच रंग पकडतात किंवा आतून कच्चे राहतात आणि बाहेरून फक्त कुरकुरीत होतात. त्यामुळे अगदी लो गॅसवरती मी हे कुरकुरीत असे भजी तळून घेतलेत. चला आता भजी बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाची आपली खीर तयार करून घेऊयात. खीर तयार करून झाली की फक्त पुऱ्या राहणार आहेत आपल्या सगळ्यात शेवटी करण्यासाठी. चला आता इथे मी तूप वापरते आहे. तुपामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. इथे खीर बनवते आहे ती शेवयाची खीर आहे. तुम्ही रव्याची किंवा तांदळाची जर बनवत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही ड्रायफ्रूट्स नेहमी तळून घ्या. तळलेल्या ड्रायफ्रूटमुळे खीरीची टेस्ट खूप छान येते. तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेत. त्यानंतर इथे शेवया देखील मी 1-2 मिनटं फक्त परतवून घेतलेत. जास्त वेळ भाजायच्या नाही शेवया, 2 मिनटात मी लगेच त्याला काढलेत. आणि आता याच्यामध्ये आपण खसखस घालणार आहोत. खसखसीमुळं खिरीला खूप छान अशी चव येते आणि एक दाटसरपणा यायला मदत होते. चला आता मी दूध बाहेर काढले फ्रीजमधून. आता खसखस आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढायची नाही आहे, खसखशीमध्येच आपल्याला दूध घालायचं आहे. सगळी बाजूला सरून मी दूध घालून घेते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिरीमध्ये दुधाबरोबर पाणी वापरलं तरी देखील चालेल. 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी अशा प्रमाणामध्ये वापरलं तरी देखील चालेल. मी फक्त दुधामध्येच बनवते आहे, त्यामुळे मी पाणी इथे वापरत नाही आहे. चला आता हे सगळं मिश्रण आपण 2 मिनटं उकळून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये घालणार आहोत साखर. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे याच्यामध्ये साखर कमी जास्त घालू शकता. इथे मी साधारण 3 चमचे साखर घालते आहे. 2.5 ते 3 चमचे साखर घातली आहे. चला हे छान मिक्स झाले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वेलदोडे घालून घेतलेत. आता याला उकळी आली. सगळ्यात आधी याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहे आणि आता या शेवया. अतिशय टेस्टी अशी ही खीर तयार होते. चला शेवया आपल्या शिजल्यात, खीर मस्त अशी उकळली आहे. मी गॅस बंद करून बाजूला काढून ठेवली आहे. आता आपल्या पुऱ्या तयार करायला घेऊयात. पुऱ्यांची कणिकही आपली छान अशी भिजली आहे. जवळजवळ पाऊण तास झाला आहे माझा हा बाकीचा सगळा स्वयंपाक होईपर्यंत. चला आपली कणिक छान भिजली. पाऊण तासामध्ये अगदी जाडसर मीडियम जाडीची पुरी लाटायची. जास्त खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, जेणेकरून ती तेलात टाकल्याबरोबर टम्म अशी फुगेल. आणि गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे नेहमी पुऱ्या तळताना. पुरी तळत असताना अजून एक घ्यायची काळजी म्हणजे पुरी फक्त 2 वेळा आलटीपलटी करून तळायची आहे. एक बाजू एकाच वेळेस तळायची आहे. जर तुम्ही जास्त वेळा पुरी जर पलटी केली तर ती तेलकट होते, जास्त तेल ऑब्झर्व करते. तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशा ह्या पुऱ्या तयार होत आहेत. चला आपला सर्व स्वयंपाक पूर्ण 1 तासामध्ये तयार झाला आहे. अगदी टम्म गुबगुबीत अशा फुगलेल्या पुऱ्या देखील तयार आहेत. आता आपण आपली थाळी सर्व करून घेऊयात.
पण आपल्या स्पेशल महाराष्ट्रीयन थाळीची सुरुवात ही गोडाने करतोय. सगळ्यात आधी मी इथे खीर सर्व केली आहे. त्यानंतर आपली ही व्हेज भाजी मटार आणि फ्लावरची. दिसायला जेवढी छान आहे तेवढीच ती टेस्टलाही छान आहे. चला आजची ही आपली महाराष्ट्रीयन थाळी घरी एकदा नक्की ट्राय करा. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी नैवेद्य दाखवण्यासाठी असो किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी ही महाराष्ट्रीयन थाळी अगदी 1 ते 1.5 तासात तयार होते. सांगितलेल्या सगळ्या एकास एक पूरक गोष्टी तर तुम्ही केल्या तर अगदी कमीत कमी वेळात तुम्ही सुपर टेस्टी अशी ही महाराष्ट्रीयन थाळी बनवू शकता. चला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की नवनवीन आणि युनिक रेसिपींसाठी शुभजित रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.